श्रोतो नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्रोतो श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ भक्तिसार, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, श्री ज्ञानेश्वरी या सर्व महान ग्रंथाच्या कथासारानंतर आता आपण एक नवीन ग्रंथ, त्या ग्रंथाचा कथासार पाहत आहोत. तो ग्रंथ आहे दत्तप्रबोध. असं म्हणतात की हा ग्रंथ स्वतः दत्तगुरूंनी लिहिला होता. या ग्रंथाचे रचनाकार आहेत आपल्या सर्वांचे परिचित परमदत्त भक्त श्री कावडीबुवा. तर याच ग्रंथाचा संपूर्ण कथासार आपण पुढील काही दिवसांमध्ये पाहणार आहोत. नेहमीप्रमाणेच मराठीमध्ये कथा सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. जसं आपण मागील कथासारांना, मागील ग्रंथांना प्रेम दिलं, तसंच हा ग्रंथसुद्धा आपण तेवढ्याच उत्सुकतेने ऐकाल हीच अपेक्षा. या ग्रंथाबद्दल आणि ग्रंथाचे रचनाकार यांच्याविषयी आता थोडीशी माहिती बघूयात. या ग्रंथाचे रचनाकार आहेत कावडीबुवा. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिसा पिंपळगाव येथील हे मूळचे वतनदार कुलकर्णी. यांचं नाव अनंत सूत विठ्ठल उर्फ कावडीबुवा. कावडीबुवा हे नाव कशामुळं पडलं तर त्याचा इतिहास असा आहे की हे आईवडिलांचे भक्त होते, सेवा करायचे त्यांचे, आणि यांनी आपल्या आईवडिलांना कावडीमध्ये बसवून काशी यात्रेस नेले होते. पुढे आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्याच कावडीमध्ये त्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी यांना ठेवून पुढे संपूर्ण तीर्थयात्रा केली आणि याचमुळे यांचं कावडीबुवा असं नाव पडलं. कावडीबुवा हे परम दत्तभक्त होते. दत्त हे त्यांचे लाडके दैवत, आणि त्यांनी दत्तप्रबोध हा महान ग्रंथ रचला. हा ग्रंथ एकूण 61 अध्यायांचा आहे आणि 14,236 यामध्ये ओव्या आहेत. पहिल्या 36 अध्यायांमध्ये दत्त अवतारांचं वर्णन आहे. पुढील 36 ते 50 अध्यायांमध्ये नाथपंथाचं वर्णन आहे, चरित्रलीला आहे, आणि शेवटच्या 10-11 अध्यायामध्ये संत पुरुषांच्या कथा आहेत. असं म्हणतात की दत्तगुरूंनी कावडीबुवांना ब्राह्मण वेशामध्ये दर्शन दिले आणि हा ग्रंथ लिहिण्यास सांगितले. या ग्रंथातील सुरुवातीचे 40 अध्याय हे कावडीबुवांनी उज्जैन येथे लिहिले आहेत. हा ग्रंथ प्रत्यक्ष दत्तात्रयांनी लिहिला असं म्हणतात. तर दत्तगुरूंचं वरदान प्राप्त असा हा दत्तप्रबोध ग्रंथ, या ग्रंथाचं वाचन किंवा श्रवण मनापासून केल्याने कामनापूर्ती होते, इच्छित फलप्राप्ती होते, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. तोच महान दत्तप्रबोध ग्रंथ मराठी कथासार स्वरूपामध्ये पुढील काही दिवसामध्ये आपण श्रवण कराल. तर कशाचाही विलंब न करता थेट पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी पुढील काळामध्ये प्रत्येक अध्यायाची नोटिफिकेशन आपल्याला मिळावी यासाठी चॅनल सबस्क्राईब करून सोबतच्या बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. त्यामुळे जेव्हा आम्ही अध्याय अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि आपण तो श्रवण करू शकाल. चला थेट अध्यायाला सुरुवात करूयात. श्री दत्तप्रबोध. अध्याय पहिला. ग्रंथरचनेसाठी कृपाप्रसादाची मागणी. अध्यायाला सुरुवात करूया. अखंड सिद्धिदायका गजानना, विघ्नहर्त्या दयाघना, हेरंबा, तुझ्या कृपादृष्टीमुळेच हा ग्रंथ सिद्ध होणार आहे. ज्याप्रमाणे पर्जन्यवृष्टीविना एकही कणधान्य भूमीत उगवू शकत नाही, त्याचप्रमाणे तुझ्या कृपादृष्टीविना कोणतेही कार्य होऊ शकत नाही. जलाशिवाय नुसत्या विहिरीला काही अर्थ नाही, काठीण्याखेरीज धातूला अर्थ नाही, आणि प्राणाविना शरीराला अर्थ नाही. तसाच तुझ्या कृपा कटाक्षाशिवाय या जीवनालाही अर्थ नाही. हा जो मी ज्ञानबोधरसाचा यज्ञ मांडलेला आहे, त्याची परिपूर्ती करण्यास, सांगता करण्यास, विघ्नहरा, तुझे आगमन व्हावे आणि तू या कार्याची सांगता करावीस. तू सिद्धिबुद्धीचा दातारू आहेस, श्रुतिशास्त्राचा जनक आहेस. मला पामराला त्याचा आदी अंत हाकळू शकत नाही, पण एकाक्षर मंत्राच्या अनुष्ठानामुळे त्यांची थोडीफार तरी गोडी आणि गुण कळू लागले आहेत. आणि म्हणून हे सिद्धिबुद्धीच्या दातारा, माझी करुणा येऊन मला आपल्या उराशी घे, कृपादृष्टीनं पावन कर, माझ्यासारख्या पतित पामराचा उद्धार कर. आणि हा जो मी ग्रंथराजाचा संकल्प सोडला आहे
तो सरस्वतीच्याही कृपादृष्टीने संपन्न करीत सिद्धीस नेण्याचे. हे मूषक वाहना, तू सत्वर ये. दीन दुर्बळांची सावली, अनाथ वत्सांची माऊली अशी जी माझी गुरु माऊली, तिलाही मी विनम्र भावानं प्रणिपात करतो आणि माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी कृपाळू होऊन माझ्या अहमबुद्धीचा विनाश करून स्नेहभरा आशीर्वाद तिनं मला द्यावा अशी प्रार्थना करतो. हे आदि अनादि विश्वोद्धारा सद्गुरु कृपाळा, मोक्षपदाचं गुप्तधन दाखवून आपणच मला परमपावन अशी वाट चोखाळायला लावली आणि या पार्थिव जगताची नश्वरता, तिचं क्षणभंगुरत्वही पटवलं आहे. आणि तरीही अतिशय लीन होऊन आणखी एक मागणं आपल्यापाशी मागायचं आहे. ते म्हणजे मी जो हा ग्रंथयज्ञ सिद्ध केला आहे त्याची सांगता करण्यासाठी मला बळ द्यावं व स्वतःच हे कार्य पार पाडण्यासाठी समक्ष अवतीर्ण व्हावं. ग्रंथयज्ञाचा संकल्प सोडताना माझ्या अल्पमतीची मला जाण आहे आणि तरीही आपल्या कृपाबळाच्या सामर्थ्यानं संपन्न होऊन मी हे कार्य करणार आहे. आपण म्हणाल की कितीतरी अतिरथी महारथी अशा महाकवींनी आपापल्या काव्यग्रंथाद्वारे हे तत्त्वज्ञान निरूपण केलं आहे आणि अखिल जगताला ज्ञानाचं भांडार खुलं करून दिलं आहे. त्यामुळे त्या महाकवींच्या पुढं तुझा काय प्रकाश पडणार? तेही खरं आहे, परंतु आकाश विहार करून बलदंड गरुडानं जरी ते व्यापून टाकलं असलं तरी चिमणीलाही त्या आकाशात विहार करावासा वाटणार नाही का? ते करू शकणार नाही का? परमेश्वराची पूजा एखाद्या धनवंत कुबेरानं अगदी षोडशोपचारे केली असली तरी दीनदुबळ्या दरिद्री भक्तांना पूजा करू नये का? ज्याला त्याला आपल्या कुवतीप्रमाणे भगवतभक्ती करण्याची पूर्ण मुभा आहे. म्हणून हे भगवंता, माझ्यात जे न्यून आहे ते पूर्ण रूप करण्याकरता येईल. आता वंदन माता पित्यास, ज्यांनी अनेक हालअपेष्टा सोसून कष्ट यातनांना तोंड देऊन सर्व कोड कौतुक पुरविलं, प्रेमाने संगोपन केलं, पैसे वेचून शिक्षण दिलं, नावलौकिक मिळवून दिला, त्या जगदवंद मातापित्यास साष्टांग प्रणिपात. त्यांच्याही प्रेरणेनं, त्यांच्या आशीर्वादाच्या सामर्थ्यानं मी हा ग्रंथयज्ञ यथाशक्ती तडीस नेईन. शेवटी हे चित्तचालका, चैतन्य घना, हृदयनिवासी नारायणा, तुझ्या कृपा कटाक्षावर सर्व काही अवलंबून आहे. तुझ्या नामाच्या गोडव्याने मुकाही वाचाळ होतो, पंगूही दुर्लभ्य असा पर्वत ओलांडू शकतो, ठार वेडाही शहाणा होतो. तुझ्या कृपेचा महिमा अगाध आहे. म्हणून ह्या दिनाची विनम्री एवढीच आहे की पूर्ण कृपादृष्टीनं हा संकल्प सिद्धीस न्यावा. ज्याच्या नुसत्या श्रवणानंही सर्व मनोरथ पूर्ण होतात अशा ह्या श्री दत्तप्रबोध ग्रंथाचा सर्व संत महंतही परामर्श घेऊन आणि या करुणावचनानंतर अध्याय पहिला समाप्त होत आहे. पुढील कथासार दुसऱ्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण चिलया बाळाची कथा पाहणार आहोत. तेव्हा ही गूढ दिव्य कथा पुढील अध्यायात ऐकायला विसरू नका. आपल्याच मीड फॉर मराठीवरती. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.